मित्रांनो, माझ्या या साईडला आपण बघू शकता की रामनगर हे गाव आहे आणि या साईडला जे आहे राईट साईडला काठी आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या दिग्रस परिसरामधील रामनगर या भागामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचं काम मित्रांनो, याचं जे बेसमेंट आहे ते सगळं तयार झालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 902/2 यातलं काम आहे आणि इथून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पूर्ण इलेक्ट्रिक फिटिंगचं काम जे आहे मित्रांनो, जे आणि ते टेक्निकल बॉक्स ज्या ठिकाणी बसणार आहे, जी टेक्निकल इन्फॉर्मेशन रेल्वेला भेटेल त्याचंही काम आपल्याला पूर्ण होताना दिसतं आणि साईडला आपण बघू शकतो की तो मुरुम कशाला आलेला आहे आणि हा साईडचा आलेला मुरुम आणि त्या मुरुमाचं नेमकं काय काम असेल तर मित्रांनो, काम जे फायनल अलाइनमेंट असतं आणि ज्या ठिकाणी साईडला आपल्याला जे एकंदरीत आता ते वटे तयार केलेले आहेत तर त्याच्यावरती हा मुरुम तो त्या ठिकाणी भरण्यात येतो आणि आपण बघू शकतो की रेल्वेचा हा जो आपल्याला इथे पूल दिसतो आहे तर तो पूल म्हणजे दिग्रसच्या पुसदच्या आपल्या त्या बायपासवरून हा मित्रांनो इथला 7व्या नंबरचा पूल आहे आणि याही साईडला शेतकऱ्यांना जाण्यासाठी आणि याही साईडला रामनगरमध्ये जाण्यासाठी पूल हे आपल्याला असलेले दिसतात आणि इथून जवळच जो आहे तर तो दुसराही पूल आपला मित्रांनो 500 मीटरवरतीच आहे आणि इथून तिसरा पूल जो आहे तो काठीचा. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपलं जे प्रोजेक्ट आहे तर या इकडं आता आपण बघू शकतो आता इलेक्ट्रिक पोलच्या फिटिंगनंतर आता डायरेक्ट सरळ आपल्याला जे आहे तर स्टॉक जो आहे आपला स्लीपरचा आणि याचा तर इथून हा आपला जो पहिला स्टॉक आहे तो दिग्रसच्या रेल्वे स्टेशनला आहे म्हणजे पर्यायाने इसापूरला आहे. तो तिथं स्टॉक आलेला आहे मित्रांनो. 10 ट्रक त्या ठिकाणी उभे असतात. काल परवाचाच व्हिडिओ टाकला आणि दुसरा जो स्लीपरचा आणि पटरीचा स्टॉक आहे तर तो आपला इथून जे आहे तर ते 8 किलोमीटर अंतरावरतीच म्हणजे आपल्या वाईगोळच्या तिथे आहे आणि तिथून मग नेक्स्ट जो स्टॉक आहे आपला जो SMS कंपनी काम करत आहे तर याचा तिसरा स्टॉक जो आहे तो गांधीनगर या ठिकाणी आहे. तिथलाही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता आणि सध्या हे आपलं रामनगरचं लोकेशन आहे. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे रामनगर आहे आणि एक्झॅक्ट माझ्या या राईट साईडला इकडं आपलं काठी हे गाव आहे. तर ह्या सगळ्या 285 किलोमीटरचा जो आपला रेल्वेचा मित्रांनो हा प्रोजेक्ट आहे तर त्यापैकी जे आहे तर आता कामाची प्रगती दिग्रस परिसरामध्ये अंतिम टप्प्यावर आहे. जमीन लेवलचं सगळं काम आता पूर्ण झालेलं आहे. फायनल अलाइनमेंट याचं आता थोडंफार होणं, फायनल टचअप देणं त्याला बाकी आहे. स्लीपरचा स्टॉक येतो आहे. 1 ते 2-3 महिन्यातच मित्रांनो स्लीपर आणि रेल्वेच्या पटऱ्या ह्या आपण बघू आणि त्यानंतर जे आहे तर इलेक्ट्रिकचं काम ते पोल फिट होतील आणि मग मित्रांनो ट्रायल पण होते आणि ही ट्रायल टेक्निकली दृष्ट्या इंजन एकच असतं ते धावतं आणि त्याचं अनेकदा ट्रायल केला जातं, स्पीड त्याचा चेक केला जातो म्हणजे सगळ्या टेक्निकली बाबी तपासून नंतरच मग आपण रेल्वेमध्ये बसू. पण निश्चितपणे आता ती आशा आपली पल्लवित झालेली आहे आणि तुम्ही पण एक आशा आता माझी पल्लवित करून टाका. चॅनलवर पहिल्यांदा येत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब, शेअर जेवढं काही करता येते तेवढं करा आणि पुन्हा एकदा नव्याने इन्फॉर्मेशन घेऊन उद्याला तुमच्या भेटीला येऊ. आज 15 एप्रिल रोजी आपण हे मित्रांनो शूट करतो आहे. पुन्हा एकदा नवीन अपडेटसह आपल्या भेटीला येईल. धन्यवाद.